पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी नुकताच संवाद साधला. पंतप्रधान महिला किसान ड्रोन केंद्राचाही त्यांनी आरंभ केला. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी एम्स देवघर इथल्या ऐतिहासिक 10,000व्या जनौषधी केंद्राचं लोकार्पण केलं. देशातील जनौषधी केंद्रांची संख्या 10,000वरून 25,000पर्यंत वाढवण्याचा कार्यक्रमही मोदी यांनी यावेळी सुरू केला. यापूर्वी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणामध्ये महिला बचत गटांना ड्रोन पुरवणं आणि जनौषधी केंद्रांची संख्या 10,000वरून 25,000पर्यंत वाढवणं या दोन्ही उपक्रमांची घोषणा पंतप्रधानांनी केली होती. या आश्वासनांची पूर्तता झाल्याची साक्ष म्हणजे हा कार्यक्रम ठरला. झारखंडमधील देवघर, ओडिशातील राजगड, आंध्र प्रदेशातील प्रकाशम, अरुणाचल प्रदेशातील नामसई आणि जम्मू काश्मीरमधील अर्निया इथल्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला. विकसित भारत संकल्प यात्रेला 15 दिवसांहून अधिक कालावधी झाला आहे. आता या यात्रेनं वेग घेतला आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या वाहनाचं नाव विकास रथवरून मोदी की गॅरंटी वाहन असं बदलण्यास कारणीभूत ठरलेल्या लोकांची आपुलकीच आणि सहभाग लक्षात घेऊन सरकारवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल पंतप्रधानांनी नागरिकांचे आभार मानले. विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि लाभार्थ्यांचा हिरिरीनं सहभाग, उत्साह आणि संकल्पाचं कौतुक केलं. मोदी की गॅरंटी वाहन आतापर्यंत 30 लाख नागरिक संलग्न असलेल्या 12,000हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये पोहोचलंय अशी माहिती देत त्यांनी विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये महिलांच्या सहभागाची प्रशंसा केली. प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्तीला विकासाचा अर्थ समजलाय याकडे लक्ष वेधत पंतप्रधानांनी सरकारी पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचं जनचळवळीत रूपांतर झाल्याचं नमूद केलं. नवीन आणि जुन्या लाभार्थ्यांसह विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी लाभार्थ्यांच्या समाज माध्यम मंचावर वाढलेल्या डिजिटल घडामोडी बघितल्यानंतर पंतप्रधान दररोज पाहतात त्या नमो अॅपवर अशी छायाचित्र आणि चित्रफिती अपलोड करण्याचं आवाहन मोदी यांनी केलंय. युवा वर्ग विकसित भारत संकल्प यात्रेचे दूत झाले आहे असं त्यांनी सांगितलं. मोदी की गॅरंटी वाहनचं स्वागत करण्यासाठी अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेतल्यानं गावांच्या स्वच्छतेवर विकसित भारत संकल्प यात्रेमुळे झालेला प्रभावही त्यांनी पाहिला. भारत आता न थांबणारा आणि न थकणारा आहे. भारतातील जनतेनंच भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा निर्णय घेतलाय असंही त्यांनी सांगितलं. नुकत्याच संपलेल्या सणासुदीच्या मोसमात वोकल फॉर लोकलवर देण्यात आलेला भर त्यांनी अधोरेखित केला. विकसित भारत संकल्प यात्रेच्या यशस्वी स्वागतातून सरकारवरील नागरिकांचा विश्वासच प्रतिबिंबित होत आहे असं त्यांनी म्हटलं. जेव्हा मोठी लोकसंख्या घरं, शौचालय, वीज, गॅस जोडणी, विमा किंवा बँक खाती यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिली, यावरून तत्कालीन सरकारनं नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केल्याचं दिसतं असं सांगत पंतप्रधानांनी लाचखोरीसारख्या भ्रष्टाचाराच्या व्याप्तीवर प्रकाश टाकला. तुष्टीकरण आणि मतपेढीच्या राजकारणाकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधलं आणि अशा सरकारवरचा नागरिकांचा विश्वास उडाल्याचं त्यांनी सांगितलं. सध्याच्या सरकारनंच कुप्रशासनाचं रूपांतर सुप्रशासनात केलं आहे आणि योजनांचा पुरेपूर लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं त्यांचं ध्येय आहे असं त्यांनी अधोरेखित केलं. सरकारनं नागरिकांच्या गरजा ओळखून त्यांना त्यांचे हक्क दिले पाहिजे. हा नैसर्गिक न्याय आहे, हा सामाजिक न्याय आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं. विकसित भारत संकल्प यात्रेमुळे अनेक ग्रामपंचायतीत सरकारच्या योजना 100% पोहोचल्या असून जे मागे राहिले आहेत त्यांनाही या योजनांची माहिती दिली जाते आहे असं त्यांनी नमूद केलं. उज्ज्वला आणि आयुष्मान कार्ड सारख्या अनेक योजनांशी लाभार्थ्यांना तात्काळ जोडलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. पहिल्या टप्प्यात 40,000हून अधिक लाभार्थ्यांना उज्ज्वला गॅस जोडण्यात देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी तरुणांना माय भारत स्वयंसेवक म्हणून नोंदणी करून माय भारत मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं. 10,000च्या वर जनौषधी केंद्रांच्या उद्घाटनाचा संदर्भ घेत मोदी म्हणाले की ही केंद्र गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी स्वस्त दरात औषध खरेदी करण्याची केंद्र बनली आहे. जनौषधी केंद्रांची संख्या 10,000वरून 25,000पर्यंत नेऊन वाढवल्याबद्दल त्यांनी देशातील नागरिकांचे, विशेषतः महिलांचं अभिनंदन केलं. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना आणखी 5 वर्षांसाठी वाढवण्यात आल्याबद्दल त्यांनी संतोष व्यक्त केला. मोदीची हमी म्हणजे पूर्ततेची हमी असे शब्द त्यांनी उच्चारले.